कारला चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावा. युवा संघर्ष सामाजिक संघटना पिपरी मेघेची मागणी. पिपरी मेघे परिसरात वाढती लोकसंख्या आणि दिवसेंदिवस वाढत असलेले गुन्हेगारीचे प्रमाण यावर अंकुश लागावा याकरता कारला परिसरातील चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी युवा संघर्ष सामाजिक संघटना पिपरी मेघेच्या वतीने स्थानिक रामनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक भुसारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ग्रामपंचायत पिपरी मेघे ही जिल्ह्यातील क्षेत्रफळ आणि लोकसंख्येनुसार सर्वात मोठी असलेली ग्रामपंचायत आहे. सदर ग्रामपंचायतच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालय तसेच दाट लोकवस्ती आहे. आरबी नाका ते जुना पाणी चौक या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. तसेच यात शाळकरी महाविद्यालयात शिक्षण घेत असणाऱ्या मुली, नोकरी करणाऱ्या महिला वर्गासोबतच ज्येष्ठ नागरिक रात्री उशिरापर्यंत ये जा करताना दिसतात. परंतु या रस्त्यात तसेच चौकात काही असामाजिक तत्वाचे लोक वावरताना दिसून येत आहे. महिलांच्या दागिने लंपास करणाऱ्या टोळी, चोरी घरफोडी करणाऱ्या टोळी यांचा सुद्धा हैदोस वाढलेला आहे. मुलींची छळ काढणे, पेट्रोल पंपावर जाऊन गुंडागर्दी करणे असे प्रकार नित्याचेच झालेले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. कारला चौक हा परिसर अत्यंत वर्दळीचा आहे आणि काही अनुचित प्रकार येथे पुन्हा भविष्यात घडू शकतात. त्यामुळे अनुचित प्रकारास आळा बसावा तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या उदात्त हेतूने कारला चौक पिपरी मेघे या परिसरात शहरी भागाप्रमाणे पोलीस प्रशासनाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे याकरिता परिसरातील नागरिक तसेच युवा संघर्ष सामाजिक संघटनेच्या वतीने मागणी केलेली आहे. यावेळी उमेश खांडेकर, आनंद धामणकर, गजानन वानखेडे, सुधीर वसू, गजानन भातुळकर, अतुल पिसे, हरीश कनोजे, पराग पिंपळे, रमेश आंबटकर, गजानन पुरणकर, गजानन महाजन, नुकुल वाघमारे, अनिकेत पांढरे, गजू भोयर, निखिल मस्के, प्रशील चरडे, प्रदीप क्षीरसागर, राजेंद्र सूर्यवंशी, मुकुंद अडसळ, राहुल सरोदे, महेश भस्मे, गुणवंत घसाट, भगवान गडकरी, पद्माकर खेकडे, भरत मुळे, अनिल पुरी, विकी पिंपळे, प्रणव साठवणे, रजत धुर्वे, दिनेश घोडे, मोहन मोहिते, झलके साहेब, अरविंद सहारे, पुंडलिक राऊत, शिवाजी काकर ठाकूर तसेच परिसरातील असंख्य नागरिकांची उपस्थिती होती. जनसंग्राम न्यूज वर्धा.